मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया या घटकामध्ये आपण की जर 154 गुणिले 18 बरोबर 2772 ही एक माहिती आपल्याला दिलेली आहे। जर याचा दोघांचा गुणाकार केला तर 2772 येतात। तर 27.72 भागेला 1.08 या दोघांचा जर भागाकार केला तर निश्चितच उत्तरामध्ये ही संख्या यायला पाहिजे। म्हणजे या दोघांचा गुणाकार केल्यावर जर हे मिळत असेल तर या संख्येला 18 ने भागले तर 154 येईल, 154 ने भागले तर 18 येईल। हे आपल्याला या माहितीच्या आधारावर लक्षात येतं। परंतु आपल्याला या समीकरणाचं उत्तर काढायचं आहे, त्यामुळे आपण काय करूया, निश्चित या माहितीचा आधार घेऊ। हीच संख्या त्याचं उत्तर येईल, पण दशांश चिन्हाचं स्थान त्यावरून लक्षात यायला पाहिजे आपल्याला। मग 27.72 भागीला 1.08 बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे। अशा वेळेस आपण काय करतो, 27.72 भागीला 1.8 आपण याआधी बघितलेलं आहे की जर आपल्याला याला सोडवायचं असेल तर आपल्याला जे छेदामध्ये जो अपूर्णांक असतो, दशांश अपूर्णांक असतो, त्याला आपल्याला पूर्णांक संख्या बनवायची असते। त्यासाठी आपल्याला इथे 0.1 घर सोडून असल्यामुळे 10 ने गुणावं लागेल। याला 10 ने गुणलं म्हणून याला सुद्धा 10 ने गुणाकार करावा लागेल आपल्याला। मग याचा गुणाकार केला असता काय होईल, हे दशांश चिन्ह एक घर उजवीकडे जाणार, 277.277.2 भागेला हे होतील 18। आता या दोघांचा भागाकार करा। आपण याचा भागाकार रफ मध्ये या ठिकाणी करून बघूया। 277.2 भागीला 18, 18 बघा, ह्या 1 नेच भाग जाणार म्हणून आपण 1 घेतला इथे। त्याचा एक आधार आपल्याला मिळेल, जास्त आपल्याला काही करण्याची गरज पडणार नाही। मग 7 मधून 8 जात नाही, इथून 1 घेतला म्हणून हे होईल 17, 17 मधून 8 गेले तर 9 राहतात, या ठिकाणी 9। आता 7 आपल्याला इथे घ्यावे लागतील। याला 97, 18ला 97 ने भाग कितीने जाईल, आपल्याला निश्चित 5 ने भाग देऊन पाहावा लागेल। 5 ने भाग दिला असता 18 पंचे 90 होता, उरले 7। आता 7 नंतर इथे बघा पॉइंट आहे, इथे पॉइंट आहे म्हणून ह्या इथे आपल्याला पॉइंट ठेवून घ्यावा लागेल। इथे 2 घेतले आपण, 18 चौक 72, त्यामुळे 72 ला भाग गेला, इथे आले 00। तर याचं उत्तर किती आलं, 15.4। अशा पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकावरील दिलेल्या माहितीच्या आधारावर भागाकार